त्या मोलकरीण पारूचा पत्ता कट होणार आहे। आता माझी नेक्स्ट स्टेप असेल त्या साजिरीला माझ्या बाजूने करून घेणं। एकदा का आदित्य साजिरीचं लग्न झालं की मग तेही अगदी सहज शक्य होईल। वाव दिशा, फायनली तुझा ड्रीम कंप्लीट होणार आहे। येस। ए म्हाताऱ्या ये बोला। ए ऐक, गुड न्यूज आहे। त्या आदित्य आणि साजिरीचा साखरपुडा आता होणार आहे। हा पण साखरपुडा पूर्ण होईपर्यंत त्या म्हाताऱ्याला तुमच्या तावडीतून अजिबात सोडायचं नाही हा। तो जोपर्यंत तिकडे आहे तोपर्यंत त्याचे इतके हाल करा ती मोलकरीण जेव्हा तिच्या बापाला समोरासमोर बघेल ना तेव्हा तिचा थरकाप उडाला पाहिजे। आणि हो, मला यावेळेस कोणतीही गडबड नको आहे। इथला साखरपुडा कंप्लीट झाला की तुम्हाला फोन करेन। का माझी परीक्षा बघतेस देवी? का ही सगळी संकट माझ्याच पदरी? पण मी पण आता शांत बसणार नाही। माझं पारूवर प्रेम आहे आणि मी माझ्या प्रेमासाठी वाटेल ते करू शकतो। मी उद्या साखरपुडा करणार नाही। ज्या बोटात साखरपुड्याची अंगठी जाणार तेच बोट जखमी असेल तर? आदित्य सर काय चाललंय तुमचं? असं का करताय तुम्ही? असं स्वतःला त्रास करून प्रश्न सुटणार आहेत का? मी काय करू यार? खरंच कळत नाहीये मी काय करू। एकीकडे आईला सांगू शकत नाही, दुसरीकडे साखरपुडा करायचा नाहीये मला। मी करू तर काय करू? माझ्याकडे खरंच दुसरा कुठला पर्याय नाहीये। आदित्य सर तुम्ही माझा बी विचार करा ना। तुम्हाला काय झालं तर माझं काय होईल? यार तुला कुठे कुठे शोधलं यार मी, आणि बरं झालं तू पण इथेच आहेस। तुम्ही दोघं अजिबात काळजी करू नका, आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत। मला पाणी 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 दे, मला पाणी द्या। पाणी 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 दे, पाणी दे, पाणी। माझे हात बांधलेत, मला पाणी प्यायचं तहान लागले। त्याचे हात बांधले, त्याचे पाय बांधले, हा तरी पण प्रश्न विचारतोय। हे बाजू का? तुम्ही सगळे असे माझ्याशी का वागताय? मी तुमचं काय बिघडवलंय? काय बिघडवलंय? हे आमचं नाही, ज्यांचं बिघडवलंय ना त्यांची ऑर्डर आहे म्हणून करतोय हे सगळं। तुझी अशी अवस्था करून ठेवणार आहे ना, तुझी पोरगी पण तुला ओळखणार नाही। असं नाही, मी हात जोडतो तुमच्या, मला जाऊ दे, मला पाणी प्याया। भाई फोन। पाणी ऐक, मी जे सांगते ते एकदम नीट ऐक। तू जिथे आहेस तिथून लगेच आता पळून जा। तुझं लोकेशन ट्रेस झालंय, तुला जास्त वेळ तिथे एका जागी थांबता येणार नाही। तू एक काम कर, त्या म्हाताराला घेऊन तिथून निघ आणि आपल्या गोराईच्या गोडाऊनवर जाऊन त्याला लपव। आणि बघ, काहीही झालं तरी तुम्ही त्या माणसांच्या हाती लागायचं नाही हा। लवकर काम कर, फास्ट लपा।
आपल्याच्या मनात नक्की काय चाललंय? ती साखरपुडा करायला एवढी उतावळी का झाली? आणि ही मुलं सुद्धा तिला खरं खरं का सांगून टाकत नाही? काय लपवण्याचा प्रयत्न करतायत ते? लवकरात लवकर शोधलं पाहिजे, मला काहीतरी केलं पाहिजे लवकरात लवकर. आबासाहेब, पारू आणि आदित्य बाबा सत्य का लपवतायत त्याचं कारण कळलंय मला. कारण त्यांचं नाईलाज आहे. कसला नाईलाज आहे? कारण ती नीच दिशा तिने ना मारुती दादांना किडनॅप करून ठेवले. त्यांचा जीव वाचवण्यासाठी पारू आणि आदित्य बाबा काहीच करू शकत नाहीयेत. मला संशय होताच त्या दिशावर, आणि म्हणूनच तुला बारीक लक्ष ठेवायला सांगितलं होतं. दादासाहेब, मी आत्ताच त्या दिशाचं फोनवरचं बोलणं ऐकलं. तिने मारुती दादांना गोराईच्या गोडाऊनमध्ये किडनॅप करून ठेवलंय. मी आत्ता ताबडतोब जाते आणि आदित्य बाबांनी प्रीतम बाबांना सांगून येते सगळं. थांब सावित्री, ते दोघं तरुण मुलं आहेत, त्यांच्या हातून काही चूक घडायला नको. त्यापेक्षा मीच जातो. उद्या साखरपुडा होण्याआधी मी मारुतीला सोडवून घेऊन येतो. फक्त तू यातलं कोणाला काहीही सांगायचं नाहीस. हो, तुम्ही काळजी घ्या.